नमस्कार शिक्षक व कर्मचारी बंधू आणि भगिनींनो, राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात दिनांक 1 जानेवारी 2026 पासून सुधारणा करण्यात आली होती। तर तो महागाई भत्ता आपल्याला मिळण्याची आपण वाट पाहत होतो आणि तो वित्त विभागाचा आदेश आता जारी झालेला आहे। तर आपण पाहू शकतो की शासन निर्णय आपण इथे पाहू शकता। राज्य शासकीय कर्मचारी व पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न विचाराधीन होता। शासन असा आदेश देत आहे की दिनांक 1 जानेवारी 2026 पासून 7व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर 58% वरून 60% करण्यात यावा। सदर महागाई भत्ता वाढ 7 महिन्याच्या म्हणजेच जानेवारी ते जुलै 2026 या कालावधीतील थकबाकीसह माहे ऑगस्ट महिन्याच्या वेतनासोबत रोखीने देण्यात यावी। महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भातील विद्यमान तरतुदी व कार्यपद्धती आहेत त्याचप्रमाणे यापुढे लागू राहतील। यावर होणारा खर्च संबंधित शासकीय कर्मचाऱ्याचे वेतन व भत्ते या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात यावा। तर आपण पाहू शकता की आतापर्यंत आपण जो महागाई दर होता आपला तो 58% होता, तो आता 60% करण्यात आलेला आहे। केंद्रीय कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2026 पासूनच हा महागाई भत्ता लागू करण्यात आला होता आणि राज्य शासकीय कर्मचारी प्रतीक्षित होते। आता त्यांना ही गोड बातमी मिळालेली आहे। तर अशा पद्धतीने आता पुढील कालावधीत आपले महागाई भत्ता दर हा 60% राहणार आहे, त्याप्रमाणे आपले वेतन निघणार आहे। तर सणासुदीच्या काळात हा राज्य कर्मचारीसाठी अतिशय दिलासादायक बातमी आहे। महागाईच्या काळामध्ये त्यांचा वेतन भत्त्यातील हा 2% वाढ हा त्यांच्यासाठी निश्चितच दिलासादायक आहे। तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।